यांच्या जलक्रांती ग्रुप मार्फत आणि पाणी अडवा पाणी जिरवा अटल भूजल योजनेत ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्यांचा हा गौरव सोहळा आहे। आणि जी बक्षीस जे आपल्या या जलक्रांतीच्या माध्यमातून आपल्या गावाला मिळालं त्याचा हा सन्मान सोहळा कौतुक सोहळा आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मंचावर स्वामी अनंत प्रकाश दासजी तसंच माझ्या शेजारी इथे उपस्थित आदरणीय दादा, उपस्थित सुरेश भाऊ, उपस्थित प्रांत साहेब, उपस्थित आपल्या रावेरचे तहसीलदार साहेब, उपस्थित पाटील साहेब, तसं या बाजूने उपस्थित प्रवीणजी सपकाळे जे कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे, शेजारी उपस्थित विशाल पाटील साहेब आणि श्रद्धे दीदी, तसंच आपण पडद्यामागचे कलाकार ऐकलं असेल तसे खुर्ची मागे पण कलाकार आहेत, असे मंचावर विराजमान खुर्ची मागचे सगळे कलाकार, तसंच उपस्थित सूत्रसंचालक पत्रकार मित्र, उपस्थित आमची सर्वी हरिभक्त परायण मंडळी ज्यांनी वाजत आम्हाला इथे पोहोचवलं, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण मित्र, सर्व ग्रामस्थ परिसरातून जेथून आपण या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना यथायोग्य धन्यवाद देतो। ज्यांचा ज्यांचा आज या सर्व सन्माननीय मंडळीच्या उपस्थितीत सन्मान झाला त्यांचं मी अभिनंदन करतो। या तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी संपत नसते, ती आणखी वाढत असते। आज मंचावर विराजमान जी सगळी मंडळी आहे ती फक्त एवढ्यासाठी आहे की तुम्ही जी कामं केली आहेत ती कामं यापुढे सुद्धा तुम्ही अविरत सुरू ठेवावी म्हणून त्या अपेक्षेने मंचावर आज सर्व मंडळी उपस्थित आहे। आणि आजपर्यंत तुम्ही जे काम केलंय जलक्रांती ग्रुपने, सर्वांना शेतकरी मित्रांना सोबत घेऊन त्याचे परिणामही तुमच्याकडे आहे की खूप चांगले परिणाम त्या गोष्टीचे मिळाले। यापुढे सुद्धा भविष्यात त्या चांगल्या परिणामांच्या अपेक्षेने आपण अविरतपणे यावर काम करायची गरज आहे। आपल्या परिसरामध्ये सुजलाम सुफलाम असं आपण म्हणतो, पण जेव्हा आम्ही सर्व संतांनी यामध्ये सहभाग दिला त्यावेळी आदरणीय हरिभाऊ होते। हरिभाऊ जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की जे टेक्निशियन आहेत त्यांचं असं मत आहे की आपल्या परिसरात यावल परिसरामध्ये जे भूजल पातळी आहे ती खोल जाते आहे आणि ती जर अधिकाधिक खोल जात राहिली तर भूकंप सदृश्य परिस्थिती आपल्या या परिसरामध्ये निर्माण होऊ शकते आणि सुजलाम सुफलाम असलेला आपला जो परिसर आहे हा क्षणार्धात हानी होऊ शकते। म्हणून मला यावर अशा पद्धतीने काम करायची गरज आहे। तेव्हा सुमन माधव फाउंडेशन मार्फत हे काम करावं असं त्यांनी मला सांगितलं आणि आशीर्वाद घ्यायला आले। जेव्हा मी आपल्या वडोद्याच्या आश्रमात उपस्थित होतो तेव्हा त्यांना मी सांगितलं की जर अशी परिस्थिती परिसरावर निर्माण झाली आहे तेव्हा फक्त या परिसरातील राजकीय नेतृत्वाचीच भूमिका महत्वाची नाही, या परिसरातील संत महंत असतील, शेतकरी असतील, या परिसरात जो कोणी राहतोय त्या प्रत्येकाची ही जबाबदारी असली पाहिजे। म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या या कार्यामध्ये आमची मठ मंदिरं जबाबदारी सगळं सोडून तुमच्या सोबत आम्ही हे कार्य करायला तयार आहे। आम्ही स्वतः ह्यामध्ये लक्ष घालू, फक्त आशीर्वाद न देता, जे आमच्यासाठी फार सोपं आहे, पण फक्त ते न करता आम्ही तुमच्या सोबत उभं राहिलं पाहिजे। कारण ज्या ज्यावेळी आमची 2 वेळची मठ मंदिरांमध्ये जी भोजनाची व्यवस्था असते ती गृहस्थींच्या मार्फत असते
आमची आश्रम, आमची सगळी जी व्यवस्था असते हा परिसर सांभाळत असतो. त्यामुळे जेव्हा या परिसरावर संकट आहे त्यावेळी आम्ही देवाला जे महत्व देतो तेवढंच महत्व या परिसराच्या त्या व्यवस्थेला दिलं पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त मी कंडिशन दिली, जेव्हा पहिली बैठक वडोद्याला झाली निष्कलंक धाम मध्ये, तेव्हा मी हरिभाऊंना सांगितलं की काही कामं भाऊ अशी आहेत, मग ते ह्या भूजल पातळी वाढली पाहिजे हे काम असो, वृक्षारोपणाचं काम असो, सामाजिक समरसतेचं काम असो, सांप्रदायिक समन्वयाचं काम असो, जी अशी कामं आहेत त्यावेळी कोणत्याही पक्षाचा विचार न करता, कोणत्याही संप्रदायाचा, जाती धर्माचा विचार न करता, या पद्धतीचे कोणतेही मतभेद आडवे न येऊ देता आपण ही कामं केली पाहिजेत. आणि त्यांनी माझी सूचना मान्य केली. सुमन माधव फाउंडेशनचे लाख पॅम्पलेट माझ्या समोर त्यांनी फाडले, कारण मी सूचना केली की आम्ही तेव्हाच याच्यामध्ये लक्ष देऊ, यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येता कामा नये. त्यानंतर मी दादांना फोन केला, दादांशी हा विषय शेअर केला की हे काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि मी दादांना सांगितलं ह्याच्यामध्ये श्रेयाचा, राजकारणाचा कोणताही विषय न येऊ देता तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत या मिटिंगांच्या मध्ये कार्यक्रमात उपस्थित राहायचं आहे. दादांनी माझी विनंती मान्य केली आणि अनेक जलसत्संगाच्या कार्यक्रमात, अनेक भूजल जेव्हा आपण कामं सुरू केली त्याच्या पूजनामध्ये स्वतः दादा पण उपस्थित राहिले. मला यासाठी फक्त मी तुम्हाला आठवण करून दिली की या परिसरामध्ये अशा ज्या समस्या आहेत, जल संदर्भात असो, वृक्षारोपण, ऑक्सिजन संदर्भात असतील, सामाजिक समरसता संदर्भात असतील, त्यावेळी आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत याला महत्व न देता, आम्ही कोणत्या जाती समाजाचे आहोत याला महत्व न देता, आम्ही निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्याला तोंड कसं देता येईल, माणूस म्हणून एकत्रित येऊन मी पूरक कसा ठरू शकतो माझ्या परिसरावर आलेल्या या समस्येसाठी, हा प्रयत्न आपण प्रत्येकाने करायची गरज आहे. कारण की जेव्हा ह्या मुलांनी ह्या जलक्रांतीचं काम केलंय, पाणी पर्क्युलेट झालंय, 355 चेक डॅम त्यावेळी तयार झाले होते. त्याचे साक्षी इथे पाटील साहेब उपस्थित आहेत. 355 चेक डॅम अशा ठिकाणी केले गेले ज्या ठिकाणी नद्यांच्या मध्ये पर्क्युलेशनचा स्पॉट आहे तिथे, आणि टेक्निशियनच्या माध्यमातून आपण 355 चेक डॅम गुगल मॅपवर त्यांचं लोकेशन आपण तयार केलं. म्हणजे 355 चेक डॅम अशा ठिकाणी तयार केले की ज्या ठिकाणी पाणी पर्क्युलेट होईल. 355 चेक डॅम मध्ये 10 करोड लिटर पाणी एका वेळी पर्क्युलेट होईल. 10 करोड लिटर पाणी एका वेळी पर्क्युलेट होईल असे 355 चेक डॅम आपण आपल्या नद्यांच्या मध्ये केले. विचार करा किती वेळेला ते भरले असतील आणि किती करोड लिटर पाणी पर्क्युलेट झालं असेल, आणि आता त्यानंतर आतापर्यंत किती पाणी पर्क्युलेट त्याच्यामध्ये होत असेल. आणि त्या गुगलवर 355 चेक डॅमला तुम्ही 355 पैकी कोणत्याही चेक डॅमवर क्लिक केलं तो तुमचा मोबाईल तुम्हाला त्या चेक डॅम पर्यंत त्या नदीत घेऊन जाईल. तुम्ही तिथे पोहोचू शकता. आणि आम्ही जी नोंद केली आहे की एवढा खोल आणि एवढ्या चौरस बाय चौरसचा तो खड्डा आहे ते तुम्ही तिथे मोजून घेऊ शकत होते. एवढं टेक्निशियनच्या माध्यमातून आपण ते सुंदर असं काम केलं आणि त्याची परिस्थिती आपण बघतोय. जो 300 फूट आपल्याला खाली जल पातळी होती ती आपली आता 60 आणि 80 फुटावर आली आहे. मला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हीच प्रयत्न केली आणि त्याचं फळ सुद्धा तुम्हालाच प्राप्त होतं. म्हणजे तुमची जी त्यावेळची प्रयत्न होती ती फेल गेली नाही. यापुढे सुद्धा आपण, मला असं वाटतं की आपण प्रत्येक वर्षी ह्यावर काम करायची गरज आहे. कारण की ज्या वर्षी तुम्ही काम केलं नाही तर पाऊस असं म्हणेन का की यावर्षी ह्यांनी काही खड्डे केले नाही, आपण यावर्षी राहू देऊ, हे खड्डे करतील तेव्हा जाऊ. म्हणजे जे पावसाची वेळ आहे, पाऊस येईल तो पाऊस वाहून निघून जाणार. देव तुम्हाला देतोय, भरभरून देतोय, पण जर आपली झोडी फाटकी आहे, आपणच ते नाही घेऊ शकत आहे आणि परत देवाच्या नावाने बोंबा मारायच्या. आता देव काही पहिल्यासारखा राहिला नाही, आपण स्वीकारायला तयार नाही ना. आम्ही कुठे राहिलो तसं. आम्हाला आता सगळं ठेक्यात पाहिजे, आम्हाला सगळं रेडीमेड पाहिजे. ही अधिकाऱ्यांची काम आहे.
ही सरकारची काम आहे, ही संतांची काम आहे, ही माझ्या आपल्या प्रत्येकाची काम आहे. समस्या कोणत्या धर्माला घेऊन येणार नाही. जेव्हा पाणी पर्क्युलेट झालं तर प्रत्येक पाणी असं सांगून गेलं का कोणाच्या शेतात जात आहे? पाणी जे पर्क्युलेट झालं त्याने जात नाही पाहिली, त्याने धर्म नाही पाहिला, त्याने संप्रदाय नाही पाहिला, त्याने गरीब श्रीमंत नाही पाहिला. ते पाणी जिथे जिथे त्याला जागा आहे तिथे तिथे ते गेली. म्हणजे करणाऱ्यांनी पण मला तरी असं वाटतं की जे सावखेडा आणि या परिसरात काम झालंय, ह्या मुलांनी जे काम केलंय, मी जबाबदारीने बोलतोय की जे ह्या सगळ्या डोंगरात काम झालंय, पहाडात काम झालंय, एवढ्या रात्रंदिवस उन्हात रात्रभर या पोरांनी कामं केलेत, ह्यांना ह्याचा कमी फायदा आहे. इथून खालच्या सगळ्या परिसराला याचा फायदा झालाय. म्हणून सावखेड्याला विशेष धन्यवाद दिले पाहिजे. मी टेक्निकल पद्धतीने बोलतो की इथे जे काम झालंय इथे कमी, परंतु इथे जो सगळा खालचा परिसर आहे, या सगळ्या खालच्या परिसरात ते पाणी गेलंय. एक विषय तेव्हा तो पण झाला की इथे तर पर्क्युलेट होत नाही, खालून तिकडेच जाते. म्हटलं जाऊ दे ना, काही कामं तिकडची खालची लोक करतील, त्याचा फायदा आपल्याला वर होईल. हे प्रकृती आहे. प्रकृती तुम्ही जे देताय ना प्रकृतीला, तुम्ही एक दाना ज्वारीचा पेरला तो कणूस देतो ना, हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणून तुम्ही जी प्रकृतीची सेवा करताय, मग 50 लाखाचा इनामही तुम्हाला भेटला ना. आणि 50 लाखावर थांबायचं थोडी आहे. 10 करोडचं टार्गेट दिलंय मी पोरांना. 10 करोडचा इनाम जोपर्यंत भेटत नाही थांबायचं नाही सावखेड्याच्या मुलांना. हे छोट्या इनामावर आम्ही तर काही प्रसन्न होणारी लोक नाही आहोत. आपल्याला ह्यावर प्रत्येक वर्षी तुम्हाला काम करत राहिलं पाहिजे. मी मुलांना सूचना पण केल्या. इथे अधिकारी पण उपस्थित आहे. मी त्यांना पण विनंती करतो की त्यांनी पण पोकलँड जेसीबी अवेलेबल करून द्यायची मुलांना. डिझेलचं मी मुलांना सांगितलं आपण परत फिरू, पैसा एकत्रित करून मी जबाबदारी घेतो. आपण परिसरातून परत शेतकऱ्यांना याच्यासाठी विनंती करून आपण पैसा एकत्रित करून परत प्रत्येक वर्षी हे काम तुमच्या परिसरात झालं पाहिजे. आणि इथे होणारं काम फक्त आपल्यापुरतं नाही, संपूर्ण आपल्या सगळ्या क्षेत्रासाठी महत्वाचं काम. म्हणून एन केन प्रकारे तुम्ही हे कामं सुरू केली पाहिजे, तुम्ही सुरू ठेवली पाहिजे. कोणत्याही अडचणी न सांगता ह्याला सरकारने प्राधान्य दिलं पाहिजे, शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. प्रायोरिटीने जोपर्यंत आपण आता वृक्षारोपण आणि जलसंधारणाचा विषय घेत नाही तोपर्यंत मला तरी वाटतं ह्यावर मुख्य काम होऊ शकत नाही परिसरात. आज मोठ्यात मोठी समस्या आपल्याकडे ती आहे ग्लोबल वॉर्मिंग. आपण फक्त चर्चा करीत असतो. कोरोनाचा आपण पिरियड बघितला, अनेक आजार आता आपण येताना बघतोय. याला कारण आहे ऑक्सिजनची कमी, शुद्ध हवाच संपली. आणि आता आपल्याला आतापर्यंत वाटत होतं दिल्लीमध्ये प्रदूषण आहे, मुंबईत प्रदूषण आहे. तुम्ही जळगावचा आढावा घ्या आपल्या जिल्ह्याचा. हीच परिस्थिती आपल्या जळगाव जिल्ह्याची निर्माण झाली, ज्याला आपण सुजलाम सुफलाम म्हणत होतो. म्हणून वृक्षारोपणाची गरज आहे. माझी परत एकदा विनंती आहे की जेवढं महत्व आपण आपल्या फोटोला देतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्व सध्या वृक्षारोपण आणि जलसंधारणाला द्यायला शिका. जेव्हा मी प्रत्येक फोटोत अपेक्षित असतो की नाही स्वतः, तसं माझी ती पण जबाबदारी की प्रत्येक झाड लागताना, वृक्षारोपणाचं काम होताना, जलसंधारणाचं काम होताना मी तिथे उपस्थित असलो पाहिजे, मी ते केलं पाहिजे. मला तरी अपेक्षा आहे, या प्रकृतीने आपल्याला सगळं दिलंय, म्हणून फक्त फोटोसाठी न करता माझी जबाबदारी, मी अँड माय रिस्पॉन्सिबिलिटी, माझी ही जबाबदारी आहे. तुम्ही पोरांना काय देऊन जाणार? आज तुम्ही जे करताय हे मुलांना मिळणार आहे ना तुमच्या. नाही आला तुमचा फोटो, काय बिघडतंय? आणि अनेकांना माहित आहे की फक्त फोटोसाठी काम करणारे वेगळे आणि फोटो शिवाय काम करणारे वेगळे असतात. आणि कुणाला नाही लक्षात आलं, आपण नाही एखाद्या अल्बम मध्ये आपला फोटो आला, त्याच्या अल्बम मध्ये येतोय ना, तो पोराचं भलं करेल तुमच्या, त्याच्या अल्बम मध्ये ना महत्वाचं आहे. म्हणून हे श्रेयवाद आणि हे बाकी पब्लिसिटी, फोटोग्राफी ह्याला कमी महत्व देऊन तुम्ही जर तुमच्या मुलाला चांगलं घर दिलंय, जमीन, पैसा, बँक बॅलन्स, LIC सगळं देऊन गेलात, पण त्याला ऑक्सिजन नाही देत आहे तुम्ही, त्याला स्वास्थ्य नाही देऊन गेलात, काय त्या बंगल्याचा उपयोग आहे तुम्हाला? त्या बँक बॅलन्सचं काय करणार तो पोरगा? तुमची पुढची पिढी काय करणार? म्हणून पुढच्या पिढीला स्वास्थ्य पण देऊन जा, घर आणि शेती सोबत. त्या स्वास्थ्या संदर्भात काम करायची आवश्यकता आहे. माझी विनंती आहे, त्यावेळी आम्ही पण जे काम घेतलं हाती, ज्या कामाकडे आम्ही लक्ष दिलं,
त्याचं कारण फक्त एक होतं, आम्हालाही कोणत्या श्रेयाची अपेक्षा नव्हती आणि आम्ही स्वतः आमच्या डिझेलनी सगळी प्रवास करून सगळ्या नद्यांच्या मध्ये फिरायचा उद्देश तोच होता की आम्ही समाजाचं देणं लागतो. आजही मी उपस्थित असण्याचं कारण तेच आहे, नाही ते इतरांचं अध्यक्षपद मी स्वीकारणं मलाही आवडत नाही. पण हा कार्यक्रम आहे जलक्रांतीचा, हा कार्यक्रम आहे जलसंधारणाचा, हा कार्यक्रम आहे वृक्षारोपणाचा. त्यामुळे आम्ही पण अडी धरून बसलो, आम्ही पण आमचे इगो आणि आमचे अहंकार अभिमान आम्ही तेच राखून ठेवले, आमचे प्रोटोकॉल राखून ठेवले, तर हे होतच नाही का, तसं आजपर्यंत नाही झालं. म्हणून आम्ही जे आमचे महामंडलेश्वर प्रोटोकॉल संत महात्मा हे सगळं विसरून जे तुमच्या सोबत आज उभं राहिलोय, त्याचं कारण फक्त मेरी मिट्टी मेरा देश. त्याचं कारण फक्त आम्ही तुमचं देणं लागतो. आज मला पण भूक लागल्यानंतर भोजन हा समाज देतोय. मी नाही जात आहे शेतात राबायला, मला रेडीमेड शेप. आम्हाला तर विशेष भोजन असतं, विशेष, आणि तेही आग्रह करून भोजन असतं. फक्त आग्रह करून विशेषच नाही तर दक्षिणा पण असते 100-500 यथाशक्ती. आम्हाला हे लक्षात ठेवायला लागतं की समाज जर आम्हाला एवढा सन्मान देतोय, आदर करतोय, तर आमची पण जबाबदारी आहे या परिसरावर जेव्हा संकट आहे त्या संकटाच्या वेळी आम्ही परिसराच्या सोबत उभं राहिलो पाहिजे. माझी स्वतःची भूमिका कायम ती असते, जर गौमातेचा विषय असेल तर माझं स्वरूप वेगळं असतं. मी कथावक्ता म्हणून आता 20 तारखेपासून रोजोद्याला जाईल कामादेवाच्या मंदिरावर, तेव्हा माझं स्वरूप कथावक्ता म्हणून राहील. जेव्हा विषय जलपातळीचा असतो तेव्हा माझं स्वरूप आणखी वेगळं असतं. जेव्हा एखाद्याने चुकीचं काम केलंय तेव्हा माझं स्वरूप आणखीच मग वेगळं असतं. जेव्हा एखाद्याने चांगलं केलंय, मी त्याच्या पाठीशी उभा असतो, तेव्हा माझं स्वरूप सौम्य असतं. या भूमिका फक्त एवढ्यासाठी आहे, मला काही वेगळे लोभ तुमच्या कुणाकडून नाही, कोणत्या अपेक्षा नाही. फक्त संत समाज आणि सर्व मंचावर विराजमान जी मंडळी आहे यांचा हेतू फक्त एक आहे की तुम्ही ह्या कामाला निरंतर केलं पाहिजे, कंटिन्यू केलं पाहिजे. आज आपल्या परिसरामध्ये स्वच्छतेचा विषय आहे, हगंदरी मुक्तीचा विषय आहे, वृक्षारोपणाचा विषय आहे, जलसंधारणाचा विषय. मध्ये मध्ये आमची चर्चा पण झाली की आपण जसं जल सत्संग घेतला तसं स्पेशल स्वच्छता आणि हगंदरी मुक्ती गावासंदर्भात पण आपण सत्संग करावी. म्हणजे आमच्या कथेचे विषय रामकृष्ण नाही, आमच्या कथेचा विषय असला पाहिजे हगंदरी मुक्त स्वच्छ गाव. आम्हाला अडचण नाही ह्यावर बोलायला, हे बोलण्याची गरज आहे, बोलायची वेळ येते हे पहिलं दुर्दैव आहे. आम्हाला जर एवढंही डोकं नसेल कुठे काय करावं तर मग देवच भलं करे. आम्हाला निदान तेवढी तरी अक्कल असली पाहिजे. आपल्याच गावाला त्याचा त्रास होतो, आपलंच गाव अस्वच्छ होतं, आपल्याच गावात रोगराई वाढत असते. मला इथे साहेब पण उपस्थित आहेत, प्रांत साहेब. कडक कायदे या संदर्भात प्रशासनाने पण केले पाहिजे. हगंदरी मुक्तीसाठी असतील, वृक्षतोडी संदर्भात असतील, यावर तर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण एक वृक्ष आज लावल्यानंतर त्याला मोठं व्हायला त्याची सावली मिळेल. संतांच्या सावलीत साहेब बसतायत, पण मला झाडाची सावली पण पाहिजे. की एक झाड लावायला त्याला तो डेरेदार वृक्ष होईल, त्याला आणखी 10 वर्ष 15 वर्ष पाहिजे ना. परंतु जे वृक्ष कत्तल होते, ज्याचं वय 20-25 वर्ष झाड आहे, ते ऑक्सिजन देते, सावली देते पांथस्थाला, त्याची सर्रासपणे कत्तल होते, त्याला उद्ध्वस्त केलं जातं. त्याच्याबद्दल काय? म्हणून कुऱ्हाळबंदी कायदा आपल्या संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये लागू झाला पाहिजे, जो आम्ही कधीपासून ओरडतो. की वृक्षतोड सातपुड्यातली असतील काय असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांना, वन संरक्षक अधिकाऱ्यांना बोलून, त्यांना बोलून, आज आपल्या जंगलाला आग लागली माहितीये तुम्हाला सातपुड्यात. दररोज सातपुडा जळतोय, आम्हाला त्याचं काही नाही, सातपुडा जळतोय. आम्हाला फक्त आमच्या घराला काही झालं ना की फक्त आम्हाला चिंता वाटते. ते आपलंच घर आहे, सातपुडा आपलं वैभव आहे, त्याचं पूजन केलं पाहिजे. दरवर्षी मी गोवर्धन पूजेच्या दिवशी सातपुड्याला डोंगरद्याच्या खाली मी पूजेला असतो स्वरूपानंदांच्या सोबत. त्या ठिकाणी डोंगरद्याला आपल्यासाठी हाच गोवर्धन आहे. कृष्णाने हाच गोवर्धन उचलायला सांगितलंय. गोवर्धन उचलणं म्हणजे तो जळण्यापासून वाचवा, त्याच्यातली कत्तल वाचवा. इंजेक्शन दिली जातात झाडाला डिंकासाठी, तो डिंकासाठी त्या इंजेक्शन देऊन डिंक काढून तो विकायचा, ते झाड बर्बाद करायचं. ज्याचं आयुष्य आणखी 10 वर्ष, त्याचं 6 महिन्यात आयुष्य संपवायचं. वृक्ष कत्तल होते.
या सगळ्या संदर्भात आपणही सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आक्रमक व्हायची गरज आहे. शेतकऱ्यांना पण विनंती करेल की आपल्या बांधावरची झाडं ठेवा. काही नडत नाही ती झाडं, असा एरिया नक्की करा की त्या ठिकाणी ती झाडं असतील. आपल्याला बांधावर झाड नको आणि आपल्याला आजारपण पण नको असं नाही होत. आम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा कारणीभूत आलेल्या परिस्थितीवर. एक भ्रूण हत्या वाढली म्हणून संकट वाढली. दुसरी गौ हत्या वाढली म्हणून संकट वाढली. आणि तिसरं ही वृक्षांची कत्तल सुरू झाली म्हणून संकट ही ग्लोबल वॉर्मिंगची वाढली. कारण तिघचे तिघ प्रकृतीसाठी पूरक आहे. भ्रूण हत्या थांबली पाहिजे, प्रकृतीचा नियम आहे, ते आम्ही थांबवलं प्रकृतीच्या विरोधात जाऊन. झाडं आम्हाला निसर्ग आम्ही कापायला निघालो. आम्ही गौमाता जी ऑर्गॅनिक शेतीसाठी उपयुक्त आहे. आज काय खातोय आपण? मला तर वाटतं काही दिवसांनी म्हणजे तुम्ही एक 20-25 वर्षांनी आढावा घ्या, कोणी ती जहर पिलं ना तरी मरणार नाही कुणी. कारण की हळूहळू आपण जहर खातोय आता आणि यूज टू होऊन जाणार 15-20 वर्षात. एवढं आपण विषच खातोय. ऑर्गॅनिक शेतीवर काम झालं पाहिजे, ज्याच्यासाठी गायीचं शेण, गोमूत्र उपयुक्त आहे. यावर किती प्रयोग झालेत. म्हणून आम्ही जर प्रकृतीच्या विरोधात गेलो तर आम्ही शेख चिल्ली सारखं वागतोय असा त्याचा अर्थ होतो की ज्या फांदीवर बसलोय ती फांदी कापायची. म्हणून ज्या प्रकृती संदर्भातल्या गोष्टी आहेत त्यावर आम्ही कडक वागलं पाहिजे. समाज त्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज, नो एक्सक्यूज, त्या बाबतीत तडजोड नाही केली पाहिजे. म्हणून माझी इथे विनंती पण आहे आपल्या सगळ्यांना की आपण या सगळ्या गोष्टींवर फार काळजीपूर्वक काम करायची गरज आहे. मी विशेष काही गोष्टी यासाठी या ठिकाणी बोललोय. लगभग माझ्या समोर जे उपस्थित आहे या परिसरातील सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, म्हणजे अनेक ग्रामपंचायत या ठिकाणी आज उपस्थित आहे. ज्या सगळ्या ग्रामपंचायतींनी या कामाला महत्व दिलं पाहिजे. आज जसं तुम्ही सावखेड्याचं कौतुक करायला आलात तसं तुमच्याही ग्रामपंचायतमध्ये सावखेड्यावाले आले पाहिजेत तुमचं कौतुक करायला वेगवेगळ्या विषयांवर, अशी मला अपेक्षा आहे. आपण सगळ्यांनी काम करूया आणि देवाने जर आपल्याला पद दिलंय, आपल्याला जर अधिकार दिलाय तर आपण सुंदर काम करून दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. गावाचं भलंय, आपलं भलंय. लोक काय आठवण ठेवतात यानंतर की हो हे होतं, ह्यांनी चांगलं काम केलंय. लोकांमध्ये पण एक चांगली भावना आपल्याबद्दल निर्माण होते, आशीर्वाद मिळतो आणि भविष्य सुधारतं आपल्या प्रत्येकाचं. म्हणून काळजीपूर्वक हा विषय आपण सगळ्यांनी ह्याच्या प्रचार प्रसारासाठी पण प्रयत्न करा. यावर निरंतर यापुढे पण जलसंधारणावर या परिसरामध्ये कायम काम सुरू राहिलं पाहिजे. जेव्हा निवडणूक आहे ना तेव्हा फक्त आठवण ठेवायचं आपण कोणत्या पक्षाचं आहे. जेव्हा ती निवडणूक संपल्यानंतर आपण एक आहोत, आपण सगळ्यांनी सोबत ठेवून मतभेद मनभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ह्या विषयांवर काम करायची गरज आहे. मी कोणत्या संप्रदायाचा आहे ते बाजूला ठेवून, मी कोणत्या जाती समाजाचा आहे ते बाजूला ठेवून प्रायोरिटी आपण या कामाला देऊन या कामाला कायम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पत्रकार मित्रांना पण विनंती आहे की ह्या सगळ्या विषयांवर हे विषय लावून धरण्याची जबाबदारी, जशी तुम्ही रोड रस्त्यांची तुम्ही विषय लावून धरत असता तसा वृक्षांची कत्तल, वृक्ष लागवड, जलसंधारण, हगंदरी मुक्त गाव त्यांचेही फोटो टाका पेपरला. सकाळी जायचं फार तर लवकर उठायचं काही दिवस. नाहीतर गंमत अशी होते, एकदा नेत्यांकडूनच ऐकले, मी नाव नाही सांगत, त्या नेत्यांनी सांगितलं की माझ्या गावात हगंदरी मुक्त गाव, मी माझ्या गावापासून सुरुवात करतो. उद्या सकाळी मी बघतो कोण जातंय बसायला. आणि महाशय 5 वाजेला उठून गेलेत, त्यांना निरोप आला की काही लोक बसली आहेत त्या ठिकाणी. हे काडी घेऊन गेल्यानंतर बघितलं अरे ह्यांना बोलून फायदा नाही, हे आपले मतदार आहेत. ह्यावेळी कशाचे कोणते, हे कुणाचेच मतदार नसतात. ज्यांना कुठे काय करावं ही अक्कल नाही कुणाचेच मतदार नसतात, हे नोटावाले असतात. म्हणून यामध्ये तडजोड न करता आपण, नाही तर तुम्ही गेलात तर असं नाही म्हणायचं हे ऍडव्हर्टाईज देणारे आहेत आपल्याला. म्हणून माझी पत्रकार मित्रांनी सगळ्यांना विनंती, यावर आपण सगळ्यांनी एक संघटित होऊन एक होऊन आपण काम करायचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला शब्द देतो, या कार्यासंदर्भात मी जे काही वर्णन केलं या कामात जिथे कुठे तुम्हाला अडचण आली
तिथे तिथे आम्ही सर्व संत पण तुमच्या सोबत आहोत सर्व पद्धतीने. म्हणून यावर निरंतर पुढेही काम सुरू ठेवा. आम्ही तुमचं सर्वांचं मुलांचं कौतुक करतो. सावखेडा ग्रामपंचायतीला आम्ही धन्यवाद देतो. यापुढे पण आपण सगळ्यांनी हे काम एक दिलानं यापुढे सुरू ठेवा. मंचावर विराजमान सर्व सन्माननीय सर्वांना मी यथायोग्य आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांना धन्यवाद, आशीर्वाद. श्रीमती उषा रमेश पाटील, भुजल मित्र आपण सगळ्यांनी आणि एका जलपुरुषाने महाजन रियाज तडवी, वॉटर मॅनेजमेंटचं या पाण्याला आपला प्रदीप अंबादास चौधरी, हेमंत काशीनाथ महाजन, कृपया आपण त्वरित इकडे यायचंय व्यासपीठाकडे पडत्या येत राहायचंय. ज्यांचं नाव घेतलं धावणाऱ्या पाण्याला चालणं शिकवायचं आहे आणि चालणाऱ्या पाण्याला जिरवणं शिकवायचं आहे आणि त्यातच आपली प्रगती होणार आहे. एकदा या मित्रांसाठी जोरदार टाळ्यांचा. हेमंत काशीनाथ महाजन, आद्य क्रांतिकारक जननायक तंटे ग्रुप आणि जलक्रांती ग्रुप द्वारा आयोजित अटल भोजना अंतर्गत सर्व सन्मानार्थी लोकांचा गौरव सोहळा, त्यानिमित्ताने आयोजित आपली ही सुंदरशी सभेच्या अग्रस्थानी विराजमान आपल्या ह्या कार्यक्रमाचे. तर आजचा हा प्रोग्राम आलो त्या वेळापासून बघतो सर्व मुलं धावपळ करत आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये एक उत्साह अलगच प्रकारचा आपल्याला बघायला मिळतोय आणि उत्साह आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या ज्या नसा आहेत त्या नसांमध्ये वाहणारं अमृत आहे. त्याच उत्साहाच्या माध्यमातून एक विश्वास, एक आत्मविश्वास आपल्या हृदयामध्ये जन्माला येत असतो आणि त्याच्याच माध्यमातून आपण कोणतंही कार्य करण्यासाठी तत्पर होत असतो. आणि त्यासाठी एवढं तरुणांनी सुंदर हे आयोजन केलं आणि त्या जलक्रांतीमध्ये सहभाग घेतला. परिणामस्वरूप आपल्या ह्या गावाला प्रथम स्थान प्राप्त झालं. आपण त्या सर्व तरुणांसाठी टाळ्यांचा गजर करूया. दोस्ती हो या दुश्मनी, सलामी दूर से अच्छी लगती है, सफलता उन्हें मिलती है जिनकी लगनी सच्ची होती है. आपल्या हृदयातला भाव की आपल्याला आपल्या ह्या परिसरासाठी काहीतरी करायचं आहे आणि हे भावना केव्हा येत असते, ज्यावेळी कोणीही आपल्याला संस्कार दिले असतात त्यावेळी. कारण की कोणत्याही प्रकारचा संस्कार नसला तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा भेटत नाही. आणि ते प्रेरणासाठी कोणी प्राकृत असो, परोक्ष असो, प्रत्यक्ष असो, आपल्याला त्यांच्या माध्यमातून एक प्रेरणाचं स्तोत्र प्राप्त होत असतं. सभेमध्ये श्रीदादा चौधरी बसलेले आहे. त्याचप्रमाणे लोकसेवक बाळासाहेब चौधरी, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे बंधारे बांधले गेले ते पूर्ण रूपाने मातीने भरले गेले होते. परंतु तरुणांना असं झालं की आपल्या ह्या परिसरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. दुर्भाग्य आहे की मी कधीही तुमचा हा परिश्रम स्वतः बघितला नाही, परंतु समोर LED ची व्यवस्था केलेली आहे. त्या LED मध्ये मी बघत आहे कसा परिसर होता. त्या परिसरामध्ये जाऊन या सर्व तरुण मुलांनी रखरखता उन्हाळा असला आणि त्या उन्हाळ्याची चिंता न करता स्वतःच्या पाण्याची व्यवस्था, स्वतः खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करून, जे काही पोकलँड असले, जे JCB उपकरण असले, त्या सर्वांचा फायदा घेत असताना आपल्या ह्या परिसरासाठी त्यांनी जो परिश्रम घेतला त्यांचा हा गौरव सोहळा आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक असे इतर तरुण आहेत की त्यांना पण एक आदर्श निर्माण झाला की आपण पण आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण कैलासवासी हरिभाऊ जावडे त्यांना पण याद करायला पाहिजे. त्यांचं जे अनमोल सहकार्य आपल्याला लाभलं त्यासाठी आपण त्यांना याद केलं पाहिजे. कारण की काहीतरी थोड्या समयापूर्व एक थेंब अमृताचा हे राबवण्यात आला होता. त्यावेळी मी तर भारतामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो.
परंतु महाराजांनी सांगितलं की कशी परिस्थिती होती ह्या परिसरामध्ये, आणि त्या परिस्थितीमध्ये सर्व तरुणांनी जो योग घेतला, जो सहभाग घेतला, आपल्या ह्या पंचक्रोशीतील जे संत आहे त्यांचं जे अमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभलं, त्यांच्या माध्यमातूनच आपल्या ह्या परिसरामध्ये पाण्याचं जे तळ आहे, जे पातळी आहे ते थोडं उंच आली. आणि त्यासाठी आमचे शास्त्री भक्तिप्रकाशदासजी स्वामी असो, आमचे मोठे गुरुबंधू अक्षर निवासी सद्गुरू शास्त्री भक्तिकिशोरदासजी स्वामी असो, पूज्य महाराजजी असो, त्यांनी जल सत्संग नावाचा एक प्रोग्राम सुरू केला होता. जल सत्संग म्हणजे गावागावामध्ये फिरत असायचे, लोकांना जळचं महत्व समजवत असायचे, आणि त्या माध्यमातून फुल नाही तर फुलाची पाकळी कोणी 2000 देऊ शकत असला, कोणी 5000 देऊ शकत असला, तर त्याप्रमाणे सुद्धा परिश्रम घेत असताना त्याचा पूर्णपणे उपयोग आपल्या ह्या परिसरासाठीच झाला पाहिजे, त्यासाठी कटिबद्ध राहत असताना एकदम काटेकोर प्रमाणे त्याचा हिशोब ठेवत असताना ह्या समाजासाठी ते पैसे उपयोग घेण्यात आले. आणि त्यासाठी जीवनामध्ये असं संतांचं मार्गदर्शन, संतांचं आशीर्वचन हे आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. तर विशेष वेळ न घेता सर्व तरुणांनी की ज्यांनी लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.